आज भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन. दिल्लीतील कर्तव्य पथावर 30 चित्ररथांद्वारे भारतीय सामर्थ्य आणि संस्कृतीचं दर्शन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या रुपाली प्रतापराव कदम यांना जीवन रक्षा पदक जाहीर झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन केलं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी सन 2025च्या जीवन रक्षा पदक पुरस्कारांची केली घोषणा. महाडमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील राडा प्रकरणी मंत्री गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेला जामीन मंजूर. विकास गोगावलेसह शिवसेनेच्या 8 आरोपींनाही जामीन मंजूर. कल्याण डोंबिवलीत आम्ही विरोधी बाकावर बसू, वरुण सरदेसाईंचं वक्तव्य. तर मनसेनं निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. वरुण सरदेसाईंकडून उघडपणे नाराजी व्यक्त. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांची निर्दोष मुक्तता प्रकरण दमानियांचं उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र. भुजबळांविषयी दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अंजली दमानियांची पत्रातून विनंती. अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर. रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर यांना पद्मभूषण पुरस्कार. केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा. विविध क्षेत्रातील 131 जणांना पद्म पुरस्कार. 5 जणांना पद्मविभूषण पुरस्कार, 13 जणांना पद्मभूषण तर 113 जणांची पद्मश्री पुरस्कारानं गौरव होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.